नमस्कार मंडळींनो, शिवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता आशू हा आता डील करण्यासाठी त्या कंपनीमध्ये आलेला असतो आणि कंपनीच्या मालकासोबत आता आशूची मीटिंग होते आणि त्यानंतर आता अतिशय सुंदर असं प्रेझेंटेशन आता आशूने केलेली असते। आशू म्हणतो की खरं तर माझ्या कंपनीचा एम्प्लॉयरसुद्धा ही डील करण्यासाठी आला असता, पण मी कसा आहे, माझे विचार काय आहेत याचं सगळं प्रेझेंटेशन तुमच्या समोर यायला हवं होतं आणि ते डीलसाठी खूप महत्त्वाचं असल्याचे आता आशू हा त्या मालकाला सांगतो। त्यानंतर आता कंपनीचे मालक म्हणतात, मी तुमच्या कंपनीची ग्रोथ बघितली, मी तुमच्या कंपनीचा सेल बघितला आणि हे ना तेव्हाच शक्य होतं आणि ज्यामुळे कस्टमर हा दुकानात येतो आणि तुमच्याकडे असं काय आहे की ज्यामुळे आमच्या गाडीचा सेल वाढला आणि ते मला तुम्ही एक्सप्लेन करू शकता का? आता आशू विचारात पडतो। ते बघून तो मालक म्हणतो की इट्स ओके, टेक युअर टाईम। आणि तेवढ्यात आता आशू त्यांना म्हणतो की सर, तुमच्या सगळ्या प्रश्नाची उत्तरे आहेत माझ्याकडे, चला तुम्ही। आणि त्या मालकाला घेऊन आता आशू हा बाहेर जातो। इकडे आता चंदन हा शिवाला सांगत असतो की शिवा, माझ्याकडून ना खूप मोठी चूक झाली आणि मला त्याची जाणीव आहे। चंदन म्हणतो की शिवा, माझ्याकडून पुन्हा असं कधीच होणार नाही आणि ही गॅरेजमध्ये नोकरीच माझ्यासाठी सगळं काही आहे शिवा। तेव्हा आता शिवा म्हणते की चंदन, तू स्वतःला अगोदर समजून घे आणि विचार कर। इकडे आता आशू त्या मालकाला आता गाडी चालवून दाखवत असतो। आशू म्हणतो की सर, आपण सगळे फीचर्स असलेली ही गाडी चालवतो, यामध्ये सगळे काही फीचर्स आहे, इंजिन कॅपॅसिटी वगैरे सगळं काही आता आशू सांगतो। आणि त्यानंतर आता शिवा ही चंदनला घरी घेऊन जाते। इकडे आता मालक आता आशूला सांगत असतो की आशू, तू गाडी चांगली मेंटेन केलीस? तर आशू म्हणतो हो सर, या गाडीमध्ये सगळे फीचर्स आहेत आणि ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीसुद्धा आपण वापरलेली आहे। आणि आता आशू म्हणतो की या गाडीमध्ये सगळे जे काही सेफ्टी फीचर्स आहेत ते सुद्धा आपण यामध्ये ॲड केलेली आहेत आणि मेन म्हणजे ही सगळी टेक्नॉलॉजी आपण इन हाऊस बनवलेली आहे। आणि लगेच आता तो मालक म्हणतो की यानंतर तू याला कसे रिप्लेस करणार आहे? तर आशू म्हणतो की तेच मी विचार करतो आणि तुम्हीसुद्धा मला सांगा, टेक युअर टाईम। आणि आशू आता गाडी थांबवतो आणि त्यानंतर गाडी थांबवताच आता आशू म्हणतो की सर, मला खूप वर्षाचा एक्सपिरियन्स नाही आहे, मी खूप कमी दिवस काम केलं आहे, पण त्या कामातून ना मी एक गोष्ट शिकलो आहे आणि नथिंग इज कॉन्स्टंट आणि स्थिर काहीही राहत नसतं। आणि त्यानंतर आता आशू म्हणतो की स्थिर काहीच राहत नाही, काही ना काही बदलत असतं आणि आमच्या देसाई ऑटोमोबाईलचं या शहरामध्ये नाव आहे ना, त्याचं कारण म्हणजे आम्ही सतत न्यू टेक्नॉलॉजी आणत असतो। आणि आता मालक आशूवर खुश झालेला असतो। मालक म्हणतो, वा आशुतोष, मानलं तुला, तू सुद्धा तुझ्या वडिलांसारखा एकदम निर्भीड आहेस आणि कधी येतोय मग डील करायला? तर आता लगेच आशू हसतो आणि मालक म्हणतात की तू खूप मोठी गोष्ट बोललास, तू म्हणाला ना विश्वास खूप महत्त्वाचा असतो आणि मोठा असतो। आणि लगेच आता मालक म्हणतात की फक्त तुमचा PR ना आता त्यासाठी स्ट्रॉंग करावा लागेल आणि मग आपल्या ह्या गाड्या ना शहरात नाही तर देशात धावतील आणि मग तुम्ही PR स्ट्रॉंग केला की लगेच आपण कॉन्फरन्स मीटिंग घेऊयात आणि लगेच आता एकमेकांच्या हाताला हात देत आता डील वेल्डन झालेली असते। पण त्याच वेळेस कुणीतरी मोबाईलमधून त्या दोघांचा फोटो काढलेला असतो आणि इकडे आता लक्ष्मण हा नाश्ता करत असताना उर्मिला तिथे येते। तर आता लगेच उर्मिला म्हणते की पण तुम्ही ती कंपनीची डील क्रॅक करायला का नाही गेलेत? तर तेवढ्यात आता लक्ष्मण म्हणतो की अगं, आशूला पाठवलं आहे, तो बरोबर सगळं करील, कारण भाऊचा आणि माझा पूर्ण आशूवरती विश्वास आहे। ते ऐकताच आता उर्मिला म्हणते की अहो, तुम्हाला कळत कसं नाही आहे? तर आता लक्ष्मण वेगळ्या नजरेने उर्मिलाकडे बघतो। उर्मिला म्हणते की हे बघा, तो आशू गेलाय, पण जर ही डील त्याने क्रॅक केली तर सगळी कंपनी त्याला डोक्यावर घेऊन नाचेल आणि तुम्ही राहा मग बाजूला, तुम्ही बाजूला होताल भावनेच्या भरात, तुम्ही हा विचार का नाही करत? आता लक्ष्मण हा उर्मिलाकडे बघतो आणि लगेच आता उर्मिला म्हणते की तुम्हाला सुद्धा एक मुलगी आहे, हे तुम्ही विसरायला नको आणि तिच्यासाठी तुम्हाला काहीतरी करायला हवं आणि तुम्ही कंपनीत राहायला हवं। लक्ष्मण म्हणतो की काय बडबडतेस तू? आणि मी मीटिंगला का नव्हतो गेलो? कारण माझी इकडे जुन्या क्लायंटसोबत मीटिंग होती आणि त्या मीटिंगला जाणं ना माझ्यासाठी गरजेचं होतं। आणि लगेच आता लक्ष्मण म्हणतो की उर्मिला, बस झालं, आशू हा माझ्यासाठी मुलासारखा नाही आहे, तर तो माझा मुलगाच आहे। आणि लक्ष्मण म्हणतो की उद्या जर त्याने मला सांगितलं ना तू घरी बस काका, तर मी आनंदाने घरी बसन, कारण त्याला आपली काळजी आहे आणि आशूला नात्यांची किंमत आहे। आणि लगेच आता लक्ष्मण म्हणतो की उर्मिला, एक गोष्ट लक्षात ठेव, परत जर तू अशी काही बोलली तर बघ। तर आता उर्मिला म्हणते की ओके, माझं चुकलं।
आणि इकडे आता शिवा ही चंदनला घेऊन आता माईआजीच्या घरी आलेली असते. आणि आता लगेच शिवा म्हणते की माईआजी, तर माईआजी म्हणते की अगं शिवा, तू अशा वेळेला काही न सांगता आलीस. तर आता शिवा म्हणते की दिव्या कुठे आहे. माईआजी म्हणते काय झालं शिवा, काही झालं आहे का. आता शिवा दिव्याला हाक मारून बोलावते. तेव्हा आता दिव्या म्हणते काय झालं शिवा. तर शिवा म्हणते की दिव्या, तू अशी नाही वागू शकत आणि सगळी जबाबदारी, सगळा त्रास तू चंदनवरती नाही टाकू शकत. शिवा म्हणते की त्याने तुला एवढी मदत केली, एवढा सपोर्ट केला, तरीसुद्धा सगळ्या गोष्टी तू त्याच्यावरती कशा ढकलतेस. माईआजी म्हणते की दिव्या काय केलंयस तू. दिव्या म्हणते जरा थांबा. शिवा बोलली आणि लगेच दिव्याला उठसूट काय केलंय असे विचारू नका. त्यानंतर लगेच आता दिव्या म्हणते की शिवा, हा माझा आणि माझ्या नवऱ्यातला विषय आहे, तू आमच्या पर्सनल गोष्टीमध्ये पडू नकोस. आणि त्यानंतर आता शिवा म्हणते की चंदनला जरा समजून घे. तेव्हा आता दिव्या म्हणते की शिवा, तू हे मला सांगू नकोस, मी अशी वेळ माझ्यावर कधीच येणार नाही. आणि त्यानंतर लगेच आता दिव्या म्हणते की जर आशूच्या बाबतीत असं काही घडलं असतं तर लगेच आता शिवा म्हणते हे बघ, तरीसुद्धा मी आशूला दोष दिला नसता दिव्या. आणि त्यानंतर आता दिव्या म्हणते की ठीक आहे, मग येऊ दे तुझ्यावरती शिवा ती वेळ. ती ऐकताच आता शिवाला धक्का बसतो. आता वंदनाला राग येतो आणि वंदना म्हणते की दिव्या, थोबाड फोडीन बरं का तुझं पुन्हा असली असे बोललीस तर. तेव्हा आता दिव्या म्हणते वा आई. दिव्या म्हणते देसाईच्या घरी नाही माझी बाजू घेतली अशी, शेवटी बरोबर आहे, शिवाच आहे ही. आणि एक काम करा, वस्तीमध्ये तिचा पुतळा बांधा असे म्हणत रागाने दिव्या तिथून निघून जाते. त्यानंतर आता शिवा म्हणते की जाऊ दे चंदन, तू सुद्धा आता दिव्याची काळजी घे आणि तुझी काळजी घे. इकडे आता आशू हा कंपनीमध्ये आलेला असतो आणि तेवढ्यात एक कंपनीची एम्प्लॉयर तिथे येते आणि म्हणते की तुम्ही आशुतोष देसाई ना, देसाई ऑटोमोबाईलची CEO, आणि मला माहिती आहे तुम्ही लवकरच आमच्या कंपनीची एक डील क्रॅक करणार आहे आणि त्यासाठी तुम्हाला PRची गरज असेल आणि मी एकदम कॅपेबल आहे अशी ती लेडीज बोलते. आशू आता पुढे जाऊ लागतो. तेवढ्यात आता ती लेडीज तिचा मोबाईल काढते आणि म्हणते की तुम्हाला काहीतरी दाखवायचं आहे आशुतोष देसाई, आणि बघा ना, मला तुम्हाला दाखवायला काहीतरी आहे माझ्याकडे असे म्हणत त्या मोबाईलमधील त्या मालकाचा आणि आशूचा व्हिडिओ ती लेडीज आता आशूला दाखवते. आणि त्यानंतर आता आशू म्हणतो की मला ब्लॅकमेल करताय काय. तेव्हा आता ती मुलगी म्हणते की ब्लॅकमेल नाही करत, ही जी डील तुम्हालाच मिळणार आहे आणि त्यामुळे सगळ्या PRच्या रांगा लागणार आहेत. फक्त मला अगोदर समजलं आणि मी तुमच्याकडे पहिली आली. आणि तेवढ्यात आता ती मुलगी म्हणते की मला जास्त बडबड करून भुरळ नाही घालायची, आय एम स्ट्रेट फॉरवर्ड, आणि फक्त मला तुम्ही हा फोटो व्हायरल करायची संधी द्या आणि मग बघा काय होतंय ते. त्यानंतर ती मुलगी म्हणते की देसाई ऑटोमोबाईलचा मालक आणि त्या मोठ्या कंपनीचा मालक दोघेही गाडीमध्ये एकमेकांसोबत शेक हँड करतायत, त्यासाठी काहीतरी मोठं होणारच ना. आशू आता विचार करतो. आणि त्यानंतर आता शिवा ही गॅरेजमध्ये येते. गॅरेजमध्ये आल्यानंतर आता शिवा ही पाना गँगला समजू लागते. शिवा म्हणते की ज्यावेळेस आपल्याला चंदनची गरज होती त्यावेळी चंदनने सगळं काही गॅरेज सांभाळलं आणि त्याने पैशाचा सगळा हिशोब बघितला, काहीसुद्धा त्याची कंप्लेंट आली नाही. शिवा म्हणते की एवढंच नाही तर आशू आणि माझ्या बाजूने सुद्धा तो दिव्याच्या विरोधात जाऊन उभा राहिला, तुम्हाला समजतंय का. आणि मान्य ही त्याच्याकडून चूक झाली, पण त्याने कबूलही केलं ना पुन्हा त्याच्याकडून अशी चूक होणार नाही म्हणून, आणि आपल्याला तो आपल्या गॅरेजवर पाहिजे. आणि त्यानंतर आता शिवा म्हणते की एक गोष्ट लक्षात ठेवा, राजा कधी एकटा राजा बनत नाही, त्याची प्रजाच त्याला राजा बनवते, तेव्हा प्रजेला विसरून चालत नाही. आता पाना गँगला सुद्धा त्यांची चूक कळालेली असते. शिवाने त्यांना अतिशय व्यवस्थित असं समजावलेलं असतं. आणि त्यानंतर आता इकडे शिवाने सगळ्यांना समजावलेली असते आणि पाना गँगला त्यांची चूक कळालेली असते. इकडे आता आशू आता आनंदाने वेडापुसा होऊन पुन्हा घरी येतो आणि मोठ्याने आता शिवा आई अशी हाका मारू लागते. लगेच आता सीताई, भाऊ, लक्ष्मण सगळेजण जमा होतात. लक्ष्मण म्हणतो की काय रे, अरे आशू पहिल्यांदा तू भाऊ आई अशी हाक मारायचा, आता काय शिवाच नाव लावलंय. लक्ष्मण म्हणतो की झालंय काय पण आशू. आणि इकडे आता पटकन सगळेजण येतात. आता सगळेजण आता आशूला गुड न्यूज सांगायला लागतात आणि लगेच आता आशू म्हणतो की जरा थोडं थांबा, मला अगोदर शिवा कुठे आहे आणि शिवाला फोन करू द्या. पटकन आता आशू शिवाला फोन लावतो, पण आता शिवाचा फोन लागत नसतो. तर लक्ष्मण म्हणतो की चला आता ना आपल्याला वाटच बघावी लागणार. कीर्ती म्हणते की मग मी जाते, तर संपदा म्हणते तू गेली तरी चालेल. आणि आता सगळेजण आशूकडे बघत असतात. आशू आता शिवाला फोन लावत असतो.
इकडे आता सुहास हा त्याच्या बेडरूममध्ये खुर्चीवर बसलेला असतो. डोक्याला हात लावत आता कीर्ती तिथे येते आणि म्हणते ना, मला ना या घरात काही चाललंय तेच काही कळत नाही. तो आशू तिकडे वेड्यासारखा लहान मुलासारखा नाचतोय आणि काय विचारलं तर काहीच सांगत नाहीये. कीर्ती म्हणते की तो म्हणतोय शिवा आल्यावर सांगेन. आणि आता ना मला यांचा खूप राग यायला लागलाय. सुहास, आपण एक काम करू, आपण आपला हिस्सा घेऊ आणि जाऊया तिथून निघून. मला ना आता या बावळट लोकांसोबत राहायचा खूप कंटाळा आला आहे. आणि तेवढ्यात ते आता सुहास म्हणतो की शांत राहा, तू आत्ता जे काही बोलले ना त्यातलं काहीच करायचं नाही. कीर्ती म्हणते की मग काय करू. कीर्ती म्हणते की आपण हे सगळं जे काही राहण्यासाठी करतोय पण आपल्या मनासारखं काही घडतच नाही. तेव्हा आता सुहास म्हणतो, केटू डार्लिंग, या सगळ्या गोष्टीसाठी वेळ द्यावा लागतो, तेव्हा तू काही काळजी करू नकोस. कीर्ती म्हणते, हे बघ, तरीसुद्धा मी खाली जाणार नाही. तेव्हा आता सुहास म्हणतो की जाऊ नको, तू इथे झोप आणि तू काही काळजी करू नकोस. सुहास आता खुर्ची इकडे तिकडे हलवतो तर कीर्ती म्हणते की हे बघ सुहास, तू खुर्ची अशी इकडे तिकडे हलवू नकोस, मला इरिटेट होतंय. इकडे आता आशू सगळ्यांना गप्प बसावयास सांगतो. आशू म्हणतो, हे बघा आता शिवा येऊ राहिली, कोणी काहीच बोलू नका आणि सगळे चेहरे पाडून बसा. तर आता सगळेजण चेहरे पाडून बसतात आणि तेवढ्यात शिवा तिथे येते आणि शिवा म्हणते की अरे आशू, काय झालं आणि तू किती फोन केलेस मला आणि तुम्ही सगळे एवढे गप्प का. संपदा म्हणते की वहिनी, अगं किती वेळा तुला फोन करायचा आणि किती वेळपासून तुझी वाट बघायची आम्ही. तर आता शिवा काळजीत पडते. शिवा म्हणते काय झालं पण. आणि आता बारीक चेहरा करून आशू आता शिवासमोर उभा राहतो आणि म्हणतो की शिवा, आता आपल्याला यापुढे जास्त काम करता नाही येणार. तर आता शिवाचा जीव अजून भांड्यात पडतो आणि आता आशू शिवाचा हात घट्ट पकडतो. तर शिवा म्हणते काय झालं आशू. तर आता मोठ्याने हसत आशू म्हणतो की अरे आपली डील पक्की झाली भाऊ, काका डील पक्की झाली. ती ऐकून सगळ्यांना खूप आनंद झालेला असतो. शिवा म्हणते की आशू काय झालं मला ते सगळं सांग. तर आशू म्हणतो सगळं सांगतो. आणि लगेच आता लक्ष्मण म्हणतो की काय एकटा गेला आणि लगेच डीलसुद्धा सँक्शन करून आणलीस. तर लगेच आता आशू म्हणतो हा. तर लगेच आता भाऊ म्हणतात की आशू, मला तुझा खूप अभिमान वाटतोय. आणि भाऊ म्हणतात आता हे सगळं नीट मार्गी लावलं म्हणजे झालं. आणि त्यानंतर आता लगेच संपदा म्हणते की मी सुद्धा पार्टी करायला आता एक्सायटेड आहे बरं का. तर आशू म्हणतो की मी सुद्धा हे काम करायला खूप एक्सायटेड आहे. पटकन आता आशू हा शिवाला पेढा देतो. आणि आता आशूने खूप मोठी डील क्रॅक केलेली असते आणि लक्ष्मणने सुद्धा आशूवरती विश्वास दाखवलेला असतो. आणि आता इकडे शिवा आणि आशू दोघेही मिळून कसे आता नात्याचा आदर राखून पुढे जातात हे बघण्यासाठी आणि शिवा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.